किरीटजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. आणि एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती कानावरती येतेय. आपली प्रतिक्रिया या दुर्घटनेच्या अनुषंगाने. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. रेल्वे अधिकारी यांनी पण चिंता व्यक्त केली आहे. मुंबई विशेष करून जे ठाणे ते दिवा, मुंब्रा, कलवा या भागातली लोकसंख्या आणि प्रवासीची संख्या वाढली आहे. अशा वेळेला रेल्वेची क्षमता वाढवण्याची क्षमता कमी आहे. म्हणून आपण पर्यायी वाहतूक व्यवस्था म्हणून मेट्रोचं काम रोज गतीने सुरू केलं आहे. मी यावेळी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसला विनंती करणार की मेट्रोच्या कामाची गती वाढवली पाहिजे आणि त्याचबरोबर रेल्वेमध्ये हा पण विचार करावा लागणार. मी निश्चितपणे रेल्वे मंत्र्यांशी पण बोलणार की जिथे गर्दी अधिक आहे तिथे त्या गर्दींना मार्गदर्शन करण्यासाठी की काय करता येणार याचाही विचार करावा लागणार. अजून नक्की ही घटना कशा पद्धतीने घडली, कशामुळे घडली हे समोर आलेलं नाहीये. परंतु अशा पद्धतीच्या घटना वारंवार बघायला मिळतात आणि त्यावरती कुठल्याही पद्धतीचं ठोस उत्तर नाहीये किंवा प्रतिबंध केला जात नाही असं आपल्याला वाटतं का? आता आहे की शेवटी नागरीकरण अर्बनायझेशन ज्यावेळी होत असते तर सगळं आपण ठरवलेल्या त्या पद्धतीने होत नाही. आणि हा जो पट्टा आहे त्या पट्ट्याला दुसरी काहीतरी वाहतुकीची व्यवस्थाच नाही आहे. म्हणून आता सह्याद्री झाला, कल्याण मुलुंड मार्गाचं विस्तृत विकसित मध्ये मोठं केला जात आहे. त्याच पद्धतीने मेट्रो हे करत असताना आणखीन 2-5 वर्ष वेळ लागणार आहे. ते लक्षात ठेवून गर्दीवर नियंत्रण ठेवणं किंवा त्यांना मार्गदर्शन करणं आणि काय आणखीन गडबड होणार नाही त्याची काळजी घेण्यासाठी निश्चितपणे मी रेल्वे पोलीस आणि रेल्वे मंत्रालय यांच्याशी बोलणार. किरीटजी, अजून अधिकृत कुठल्याही पद्धतीची माहिती नाहीये, पण अशी शक्यता वर्तवण्यात येते की कदाचित हे 5 प्रवासी अत्यंत गंभीर अवस्थेत आहेत किंवा मृत आहेत. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की रेल्वेची सुरक्षा ही महत्वाचा मुद्दा नाही का यामध्ये? मेट्रो हा पर्याय ही याच्यावरती सोल्युशन कसं काय असू शकतं? कारण कुठेतरी दोन्ही पर्याय 3 पर्याय आता आपण काम करीत आहोत. एक, रस्ते वाढवणं, रस्त्याची क्षमता वाढवणं ते गतीने सुरू आहे. दुसरं, मेट्रोचं काम मधल्या काळात जे 2.5-3 वर्ष गोंधळ घातला गेला त्यामुळे 5 वर्ष मागे गेलो. पुन्हा मेट्रोचं काम रुळावर येत आहे. आणि तिसरं जे आहे रेल्वेची क्षमता वाढवणं, त्याला मर्यादा आहे पण तेही सुरू आहे. आपण पाहतोय की आपण ठाणा बायपास करून डायरेक्ट दिवाला रेल्वे घेऊन जायचे. हे सगळे पर्याय तिन्ही सुरू आहेत. पण 2-5 वर्ष आपल्याला स्वयंशिस्त पण पाळावी लागणार. धन्यवाद किरीटजी, आपण एबीपी माझाशी संवाद साधला त्याबद्दल. सध्या आपल्यासोबत ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारेजी आहेत. आपण त्यांचं एबीपी माझावरती स्वागत करूया. राजनजी, आज जी घटना घडल्याचं कानावरती येत आहे, 5 जण पडलेले आहेत प्लॅटफॉर्मवरती आणि रेल्वे रुळावरती आणि ते मृत झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. आपली प्रतिक्रिया याबद्दल?